पाऊस गेल्यानंतर झाडांना पाणी मिळत नाही. पाणी हेच जीवन आहे. तर मग अशी कोणती झाडे आहेत की जी पाण्याअभावीही जगतील, वाढत राहतील? सह्याद्रीच्या जंगलात दिसणारी सारी झाडे पावसाच्या पाण्यावरच जगलेली आहेत. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. गवती बनवे कमी प्रमाणात लागत होते. बनवे विझवण्यासाठी गावातील माणसे पुढे येत होती. आता माणसे जेमतेम स्वतःचा परसाव जपतात. गावांपासून दूर असणाऱ्या डोंगर उतारांवरील पेटणाऱ्या गवताशी त्यांचा काही संबंध आहे असे अनेकांना वाटतच नाही. शहरी माणसे वणवे विझवण्याच्या कामात कधीच पुढाकार घेत नाहीत. गवती वणवे विझवण्यात गावकऱ्यांचाही फारसा सहभाग नसतो. या वणव्यात नवीन रोपे होरपळतात, मरतात. जगलीच तर त्यांची वाढ खुंटते. सह्याद्रीच्या उतारावरील नव्याने लावण्यात येणारी झाडे जगायला हवीत. यासाठी नेमके काय करायला हवे याबाबतची माझी निरीक्षणे मी येथे नोंदवून ठेवीत आहे. झाड लावणे सोपे आहे. खड्डा मारून रोप लावण्यासाठी फार काही करावे लागत नाही. लावलेल्या रोपांच्या भोवती दगड ठेवा, म्हणजे चरणाऱ्या गुराचा पाय पडून बालरोप मरणार नाही. पावसात गवत वाढत असते. वाढणारे गवत रोपाला झाकून टाकते. गवतावरील किडे रोपावर चढतात, रोपांच्या पानांना मारतात. सभोवतालचे 1 फूट त्रिज्येतील गवत मुळासकट काढायला हवे. सर्व गवत समूळ कधीच काढता येत नाही. त्या जागी परत गवत येते. पाऊस जाता जाता नवरात्रीच्या काळात गवत जोमाने वाढते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये गवत किती वेगाने वाढते याचा वेग मोजणेही शक्य असते. जमिनीच्या मजबुरावर गवताची वाढ अवलंबून असते. काही ठिकाणी ते 4 फूट एवढेही उंच वाढते. परिणामी बालरोपाला ऊन मिळत नाही. जमिनीतील पाणी गवत ओढून घेत असते. त्याचा परिणाम रोपावर होत असतो. रोपापासून 3 ते 4 फूट त्रिज्येतील सर्व गवत तळापासून नीट कापून घ्यायला हवे. गवताला बी येऊन गेले की गवताची परत वाढ होत नाही. पाऊस गेल्यानंतर रोपाभोवतालच्या 5 ते 6 फूट त्रिज्येच्या क्षेत्रातील गवत जाळून घ्यायला हवे. म्हणजे वणवा आला तरी त्याची झळ रोपाला लागणार नाही. हे काम डिसेंबर अखेरपूर्वी व्हायला हवे, कारण त्यानंतर वणव्यांचे सत्र सुरू होते. जानेवारी ते मे अखेरच्या काळात रोपाला 2 किंवा 3 वेळा पाणी मिळाले तरीही ते रोप जगेल, जोमाने वाढेल. कोणत्याही जागी वरील पथ्ये पाळली गेली तर रोप मरणार नाही. रोप लावण्या जगविण्यासाठीचे असे प्रयोग जागोजागी व्हायला हवेत. तरच उजाड होत जाणाऱ्या डोंगर उतारांवर झाडे दिसू लागतील. सह्याद्री नव्याने वृक्षराजीने नटेल. झाडे जगवण्यासाठीचे असे प्रयोग करण्यात सहभागी व्हा ही विनंती आहे. धन्यवाद.